केस म्हणजे अपेंडिक्स ऑपरेशन सारखी आहे. आता अपेंडिक्स म्हणजे काय? आपल्या शरीराला नको असलेला भाग आपल्या शरीरातून काढून टाकणं. दॅट इज द ऑपरेशन ऑफ अपेंडिक्स. ही केस अगदी तशीच आहे. आय एम सॉरी काका, पण माझं यांच्याशी नातं मोडणं माझ्यासाठी इतकं सोपं नाही. आय कॅन अंडरस्टँड. तू तुझ्या या वैवाहिक आयुष्यासाठी तुझ्याकडनं 100% दिलंस. हा, तिथं तुला कदाचित काही असेही प्रश्न विचारण्यात येतील ज्यामुळे तू इमोशनली डिस्टर्ब व्हायची शक्यता आहे. पण टेन्शन घ्यायचं नाही. ओके? नाही, टेन्शन वगैरे नाही येत मला. फक्त एकच सांगायचं आहे, आणि तुमच्याशी बोललेच मी. बाबांनाही सांगितलंय. कोर्टात यांच्या चारित्र्याबद्दल किंवा यांच्या आणि प्रियाच्या संबंधांबद्दल जेवढं कमी बोललं जाईल तेवढं बरं आहे. कसं आहे काका, डिवोर्स आम्हाला दोघांना हवाच आहे. मग त्यासाठी त्याच्या कारणांमध्ये फार खोलात जायची काही गरज आहे असं मला नाही वाटत. खरं तर प्रश्न फक्त शुभ्राच्या कस्टडीचा आहे, आणि म्हणून त्यासाठी आम्ही. क्या बात आहे पृथ्वी. अरे खरं तर हिनं वकील व्हायला पाहिजे होतं. नाही म्हणजे मी कोर्टात काय बोलायचं हे हीच मला सांगते. नाही, आय एम सॉरी काका. म्हणजे आम्हाला नाही, कम ऑन, डोंट टेक इट अदरवाइज. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, A+B=C हे जर आपल्याला सिद्ध करायचे तर A ची किंमत काय आणि B ची किंमत काय हे आपल्याला आधीच माहित पाहिजे, नाही का? आता तुझ्या मुलीची जर कस्टडी आपल्याला हवी आहे तर त्यासाठी तुझा नवरा बाप म्हणून किती नालायक आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी टाळता येणार नाही. तेव्हा त्यासाठी काहीतरी प्रश्न विचारावे लागतील. सो डोंट वरी, वी आर नॉट गोइंग टू हिट बिलो द बेड. आपलं आडनाव महाबळे आणि सरनाईक आहे, मुधोळकर नाही. ओके? माझं आडनाव अजूनही मुधोळकरच आहे काका. डोंट वरी, फार काळ ते राहणार नाही. आणखीन एक गोष्ट, जेव्हा कोर्टात येशील ना तेव्हा शक्यतो अगदी साध्या साड्या नेसून ये, केस बांधून. नाही तशी तू साधीच राहतेस नेहमी, पण जास्तीत जास्त साधी म्हणजे काकूबाई दिसण्याचा प्रयत्न कर. कसं आहे, नाही म्हटलं तरी सायकोलॉजिकली जजच्या मनावर त्याचा परिणाम होतो. माझं एकच म्हणणं आहे प्रभाकर, मंजिरीच्या आयुष्यावरून हे सावट लवकरात लवकर जायला हवं. म्हणून रे तसंच होईल. अरे तुम्ही काय सिमल्याला गेला काय चहाची पानं खुडायला? पाठव लवकर. हॅलो. काही टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. हो. काय? सॉरी. बाहेर चाललास? हो, मला जरा बोलायचं आहे. मला तर एका अर्जंट कामासाठी जायचंय विहंग. आपण नंतर बोलूया ना, मी फोन करतो. सत्यजित, मला खूप महत्वाचं आणि अर्जंट बोलायचं आहे. कदाचित तुझ्या या कामापेक्षाही महत्वाचं. बोल महाबळे, काय नवीन काय बातमी? बघ, वकील सूचना देत असतात, बातम्या नाही. त्या सूचनांचं जर पालन केलं तर क्लायंटचं भलं होत असतं. पण मला सांग, तुझं मंजिरीशी काय बोलणं झालं काय? हो, मंजिरी आपल्या निर्णयावरती ठाम आहे. तिचं म्हणणं असं आहे की ते मुधोळकरच्या आधीच्या वागण्याचा या केसशी कुठल्याही प्रकारे संबंध जोडता कामा नये. शुभ्राची कस्टडी आपल्याला पाहिजे, बस एवढा पुरता उल्लेख करा. तसं कसं झालं?
तो किती बाहेर खेळली आहे, किती नीच माणूस आहे हे कोर्टात सिद्ध करण्यासाठी सगळं करावंच लागणार आहे. कळलं? आणि शुभ्राची कस्टडी हवी ना आपल्याला, तेव्हा त्याच्या चारित्र्यावर चिखलफेकी करावीच लागणार. अरे बाबा, ज्या माणसाला चारित्र्यच नाही त्याच्या चरित्रावरतीही कसली चिकटफेक करायची? अरे त्या माणसाकडे चारित्र्य नाही हेच सिद्ध करायचं ना आपल्याला कोर्टात. मग हे सगळं करावंच लागणार, हे सगळे डावपेच आपल्याला खेळावेच लागणार. हो, तुझं म्हणणं तसं बरोबर आहे, पण हे बघ, मंजिरीला डिवोर्स हवाय ना, आणि मुलीची कस्टडी हवी, ती मी मिळवून देतो. त्यासाठी हे सगळे अरे कोर्टात. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. एकदा का आपल्याला शुभ्राची कस्टडी मिळाली की मग त्या मावाल्याचं तोंड सुद्धा बघायला नको ना. आणि मग आता त्याची इज्जत तिचे धेंडवडे काढले का आणि नाही काढले का काय फरक पडणार आहे? बघ मी त्याला कसं सोडून काढतो ते ना, तू काय काळजी करू नको. हे सगळं करावं लागतं चिकलपेक वगैरे, त्याच्या आबरूचे पुरते वाबाडे काढतो मी. मी सांगतो तसं कर. ओके, चल ठेव. काय हो? कुणाचा फोन होता? ते अंकिताचा. ओह, काय म्हणते काकू? काय नाही, म्हणत होती बऱ्याच दिवसात फोन नाही केला म्हणून केला. अच्छा. तुला मी बोलवणार होतो पण शुभ्राला तू झोपत होतीस म्हणून म्हटलं आवाज नाही दिला तुला. बेटा आता तू पण आराम कर, शुभ्रा झोपली तोपर्यंत. ती उठली की मग पुन्हा तुला. हो, येते. ये ना प्रिया, बस. बी कम्फर्टेबल. तुझ्या घरात मी फार कम्फर्टेबल कधीच राहू शकत नाही. शेवटचे आले होते तेव्हा मधुराचा खून आठवलं तरी अंगावर काटा येतो. विचार कर प्रिया, ज्या घरात मधुराचा जीव गेला त्या घरात मी राहतोय, आणि तोही एकटा. आपल्या भेटीचा हा मुद्दा आहे का? ऑफकोर्स नाही. म्हणजे एकटेपणा हा मुद्दा आहे, पण माझा नाही, सत्यजितचा. कसं आहे ना प्रिया, मी आणि सत्यजित खूप जवळचे मित्र आहोत, पण आम्ही दोघही दोन टोकाची माणसं आहोत. मी एकटा राहू शकतो, दिवसभर खूप काम करतो, संध्याकाळी माझ्या मित्रांबरोबर टाइमपास करतो, वाटलंच तर एखादा पिक्चर बघतो, रात्री 2-3 पेग ढकलतो आणि शांत झोपतो. पण सत्यजितचं तसं नाहीये. तो वरून कितीही इमोशनली खंबीर असं दाखवत असलं ना तरी आतून खूप हळवा आहे. तो अशा लोकांपैकी आहे ज्या लोकांना ना सतत एका जोडीदाराची गरज असते. माझं कसं आहे, मला माहितीये की माझ्या घरी माझी वाट पाहणारं कोणी नाहीये, म्हणून मला त्या गोष्टीचा त्रास होत नाही. पण सत्यजित साठी मात्र ही गोष्ट त्याच्यासाठी आयुष्यभराचा प्रॉब्लेम होऊ शकते. खूप वळण घेतोस विहंग, मुद्द्यावर ये. प्रिया, सत्यजित आणि मंजिरी वहिनींचा डिवोर्स होतोय, आणि त्यामुळे सत्यजित कोलमडून पडेल काय, पडलाय ऑलरेडी. आणि आता अशात त्याला आधाराची खूप गरज आहे, आणि त्याचा आधार तू होऊ शकतेस. विहंग, तू एका मॅरिड बाईशी बोलतोय. प्रिया, तुझं लग्न हा केवढा मोठा फार्स आहे हे तुलाही माहिती आहे. मी आई होणार आहे सुहासच्या बाळाची. आय कांट बिलीव्ह दिस. विहंग भोसले,
जो माणूस मला त्याच्या सावलीलाही उभं करायचं नाही तो आज माझ्याशी इतकं सगळं बोलतोय. काय झालंय अचानक हे असं हृदय परिवर्तन वगैरे कसं काय झालं? मला सत्यजितची काळजी वाटते, बाकी काही नाही. खोटं बोलतोयस तू. तुला काळजी बिळजी काही वाटत नाही. विहंग, तुला काय मी इतकी बावळट वाटले? एक दिवस अचानक तू येशील आणि तुला माझ्याबद्दल किती कळवळ आहे हे सांगशील आणि मी त्यावर विश्वास ठेवीन असं वाटलं तुला? मला बाकी कसला राग नाही आला. तू माझ्या हुशारीला अंडर एस्टिमेट केलंस ना, त्याचा राग आलाय मला. आणि आता तू आलायस हे सांगायला की सत्यजित मंजिरीचा संसार मोडकळीला आलाय. सत्यजितला माझी गरज आहे. सत्यजित मंजिरीचा संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न मी तेव्हापासून करते ज्या दिवशी मंजिरी माप ओलांडून त्या घरात आली. मला धुडकावून त्यांनी तिच्याशी लग्न केलं. इमाने एक बार जीव द्यायचाही प्रयत्न केला पण तेही नाही जमलं. पण मग विचार केला आपण कशाला जीव द्यायचा? ज्या मुलींनी आपल्या हक्काचं माणूस आपल्यापासून हिरावून घेतलं तिला जीव द्यायला लावायचा. त्यावेळी सत्यजितच्या मनात जे आशिषवरून संशयाचं वादळ निर्माण झालं होतं त्याला मीच तर हवा दिली होती. आशिषची मदत घेऊन मी हा सगळा प्लॅन रचला आणि माझा प्लॅन सक्सेसफुल सुद्धा झाला. मंजिरीवर चिडलेला रागावलेला सत्यजित आपसुकच माझ्या मिठीत आला. नाही, आपसुक नाही, खूप वातावरण निर्मिती करावी लागते. ते फार्म हाऊस, दारू, इमोशनल ब्लॅकमेल, बापरे. पण शेवटी मला जे हवं होतं ते मला मिळालं. पण ते मिळालं आणि तितक्याच पटकन निसटूनही गेलं. आता सत्यजित कायमचा माझा झाला असं वाटत असतानाच सगळा डाव पलटला. मंजिरी प्रेग्नेंट झाली. ते दोघं पुन्हा एकत्र आले आणि तेव्हापासून सगळं माझ्या विरोधात जायला लागलं. एखादा बुडणारा माणूस वाचण्यासाठी जितकी आणि धडपड करतो, हातपाय मारतो, तितकेच केविलवाणे प्रयत्न मीही केले पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. त्या दोघांचा हनीमून सुरूच होता. मी काय काय नाही केलं सत्यजितसाठी. दादा होळकर सारख्या किळसवाण्या माणसाची सुद्धा मदत घेतली पण तरीही त्या दोघांचा हनीमून संपतच नव्हता. पण मग विचार केला जर मी सत्यजितला मंजिरीपासून तोडू शकत नाही तर मग मंजिरीला सत्यजित पासून तोडता येतं का ते पाहूया. मग ती आमची फार्म हाऊस वरची क्लिप मीच तर मंजिरीपर्यंत पोहोचवली. आणि मग फायनली मला जे हवं होतं ते झालं. मंजिरी सत्यजितला सोडून गेली. आणि तू आता आलाय मला हे सांगायला की सत्यजितला माझी गरज आहे. विहंग, ज्या दिवशी मी पहिल्यांदा त्याला पाहिलं ना तेव्हापासून मला हे माहित होतं आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. विहंग, तुझा विश्वास बसेल जर मी तुला हे सांगितलं की सत्यजितला मिळवण्यासाठी मी एक खूनही केलाय. काय? येस, आय हॅव कमिटेड अ मर्डर. नाही नाही नाही, तुझ्या बायकोचा नाही. तुझ्या बायकोच्या खुनाशी माझा काहीही संबंध नाहीये.
खरंच. उलट त्यावेळी तर मी तिला वापरत होते एखाद्या बाहुलीसारखी. जाऊ दे, जो मेला त्यांच्याबद्दल बोलून काय उपयोग आहे. मुद्दा हा आहे की सत्यजितला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते. त्या बावळट शालिनी मावशीपासून ते त्या गावंढळ आत्यापर्यंत त्या सगळ्यांना आयुष्यात झेललंय मी. दादा होळकर सारख्या विकृत माणसाचे अत्याचार सहन केले. तो मूर्ख सुहास, ज्याची माझ्या बरोबर उभं राहायची लायकी सुद्धा नाही, त्याच्याशी लग्न करून त्याची बायको बनून राहिले मी. अरे आणखीन काय काय करायचं सत्यजितसाठी. 2 लोकांनी प्रेमात एकमेकांसाठी जीव दिला, अशा लोकांची खूप कौतुक ऐकली. पण प्रेमासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली असं कोणी आहे? आहे, मी आहे. आणि हे सगळं मी फक्त सत्यजितला मिळवण्यासाठी केलं. त्याची ती फडतूस मुलगी जन्माला येणार नसती ना तर आतापर्यंत तो माझा झालाही असता. मंजिरी प्रेग्नंट होती ना तेव्हा अनेक वेळा असं वाटलं की असं काहीतरी करावं जेणेकरून ते मूल कधी जन्मालाच येणार नाही. त्याच्या प्रेमासाठी मी तेही केलं असतं. चालते. मुद्दा हा आहे की मी सत्यजितसाठी काहीही करू शकते. त्यामुळे तुझा शहाणपणा तू स्वतः जवळ ठेव. माझ्या वाट्याला जाऊ नकोस. एक खून पचवलाय मी. तुला कधी तुझ्या बायकोला भेटायला वर ढगात पाठवीन ना, तुझं तुलाच कळणार नाही. बाय. सत्यजित, दादा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, मी एक दिवस पुराव्यानिशी प्रियाचा खोटेपणा सिद्ध करू. आता ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा हवाय तुम्हाला? सत्यजित, माझं ऐकून घे. या माणसाने मला भ्रूण हत्येचं पाप माझ्या डोक्यावर नकोय, म्हणून जीव घेत नाहीये मी तुझा. पण आजपासून तुझी काळी सावली माझ्यावर आणि माझ्या घरातल्या कुठल्याही माणसावर पडता कामा नये. चालतं व्हायचं आमच्या आयुष्यातून कायमचं. फक्त तुझ्या प्रेमापोटी. मेलेली माणसं बोलत नसतात. प्लीज काही दाखवण्यासाठी आता खरंच जीव ठेवू तुझा. आज मी तुझं श्राद्ध घातलंय असं समज.
आता तरी तुला प्रियाचं खरं रूप कळलं असेल. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक विपरीत घटनेला प्रियाच जबाबदार आहे. त्यामुळे माझा आजपर्यंत हाच प्रयत्न होता की प्रियाचं हे बेगडी रूप शक्य तितक्या लवकर तुझ्या समोर यावं. सत्यजित, माझं एवढंच म्हणणं आहे, आता तरी तू मंजिरी वहिनींना घटस्फोट देण्याच्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावास. प्रियाच्या खोटं वागण्याचा आणि मी मंजिरीला घटस्फोट देण्याचा काय संबंध आहे विहंग? ते दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नाही सत्यजित, तुझ्यात आणि मंजिरी वहिनींमध्ये जे गैरसमज निर्माण झालेत त्याला प्रियाच जबाबदार आहे. आज जे काही बिघडलंय, ज्या नावडत्या प्रसंगांना आपण सामोरे जातोय, ते अचानक घडलेले नाहीये, मुद्दामून घडवून आणले. विहंग, गल्लत करतोयस तू. माझ्यात आणि मंजिरीमध्ये जे गैरसमज निर्माण झाले होते ते केव्हाच दूर झाले. त्या गैरसमजांमुळे मी मंजिरीला डिवोर्स देतच नाही. मंजिरी आईशी जे काही वागली तिथे माझा प्रॉब्लेम आहे, आणि तिथे मंजिरीच्या जागी जगातली दुसरी कुठलीही व्यक्ती असती तरी माझा हाच स्टँड असता जो आता आहे. माझ्या आईशी कोणीही असं वागू शकत नाही.